अखेर फडणवीस यांचा कर्जमाफीचा मोठा निर्णय, शेतकऱ्यांना दिलासा. पाहूया संपूर्ण बातमी. आज उपमुख्यमंत्री फडणवीस लाईव्ह होते. त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह महत्त्वाचे मुद्दे मांडले, ते पाहूया. पश्चिम महाराष्ट्रातील पुराचे पाणी मराठवाड्यात वळवण्यासाठी पायाभूत सुविधा विकसित करण्यासाठी जागतिक बँकेने 2328 कोटी रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली आहे. या योजनेसाठी राज्य सरकार 998 कोटी रुपयांचं योगदान देईल, असं उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. उपमुख्यमंत्री फडणवीस यांची 2014 आणि 2019 राज्याच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची सुरुवात केली होती. मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर हा प्रकल्प मागे ठेवला होता, असं फडणवीस म्हणाले. पश्चिम महाराष्ट्रातील पुराच्या पाण्यामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आल्याशिवाय राहणार नाहीत, असं देखील फडणवीस म्हणाले. कर्जमाफी संदर्भात प्रश्न विचारला असता हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. कर्जमाफीबाबत आम्ही लवकरच निर्णय घेणार असून येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना याबाबत आनंदाची बातमी मिळेल. त्यामुळे आम्ही कदापिही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा.